किरण पाटेकर बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला चेंडू या ठिकाणी डॉट बॉल येतोय. किरण पाटेकर निनाद ऑन स्ट्राईक वरती. नॉन स्ट्रायकर एंड वरती सागर लदगे. सागर देखील आमचे फार जवळचे मित्र आहेत. त्यांना देखील देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा या मॅचसाठी. पॅडल स्वीप खेचायचं होतं. बॅट अँड बॉलचा तितका चांगला संपर्क झाला नाही. पंचांचा इशारा येतो लेग बाईचा. लेग बाई स्वरूपात ही पहिली सिंगल धाव आणि धावपलकाचा श्री गणेशा होत असताना आपण या ठिकाणी पाहतोय. पहिली धाव धावपलकावरती. सागर एक चांगला फलंदाज, एक चांगला खेळाडू वडवली टीमकडून. अलीकडच्या आपण 4 ते 5 वर्षापूर्वीचा इतिहास पाहिला ना सागर लदगेचा, तर या कर्जत तालुक्यातील एक कोहिनूर हिरा म्हणून ज्याला ओळखलं जायचं, कित्येक मैदानं गाजवली वडवली टीमनं. आणि त्याचा मित्र म्हणेन हकदार होता. त्या प्रत्येक सामन्यामध्ये आपले 100% योगदान देणारा खेळाडू सागर. अध्यापक देखील तितकीच चांगली बॅटिंग सागरची. आपण KPL असेल, त्यानंतर विभागीय लीग असतील, त्यानंतर ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सागरची झलक तशी पाहायला मिळते. लेदरचा तितका चांगला अनुभव आहे या खेळाडूला. जितका चांगला अनुभव टेनिस बॉल क्रिकेटचा आहे ना, तितका चांगला अनुभव त्याला लेदर बॉल क्रिकेटचा देखील आहे. आणि दोन्ही फॉर्मॅटमध्ये त्याला आपण चांगली बॅटिंग करत असताना पाहतो. चौकाराच्या मदतीनं दाबफलक जाऊन पोहोचल ते 5 या धाबसंख्येवरती. मॅच चांगली होईल. सांडशी संघ देखील तितक्याच ताकदीचा आहे. एक ताकदवर संघ आणि त्यांच्या विरोधात वडवली या दोन संघादरम्यान चालू असणारी ही लढत. बॉल तयार. डॉट बॉल येईल. धावफलक स्थिरावेल ते एकूणच 5 या धावसंख्येवरती. आणि हा चांगला पटका क्रिकेटमधील मादक सौंदर्य होतं. कॉन्फिडन्स भरलेला हा पटका. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. क्लासिकल कव्हर ड्राईव्हचा हा चौकार. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं. धावपलकावरती धावा आहेत एकूणच 9 धावा. अजय शिर्के. अजय शिर्के महाराष्ट्र पोलीस संघासाठी 100% योगदान देणारा हा खेळाडू. निनाद ऑन स्ट्राईक वरती आहे. पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय.
वाईटच्या मदतीने धावफलक जाऊन पोचेल ते 10 या धावसंख्येवरती. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर येईल डॉट बॉल. धावफलक स्थिरावेल ते 10 या धावसंख्येवरती. वासरेखोंडा विभागातील एक नामवंत संघ आपण पाहतोय. भैरवनाथ सांडशी आणि त्यांच्या विरोधात श्री गणेश क्रिकेट संघ वडवली या दोन संघादरम्यान चालू असणारी ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एकाच कॅलिबरचे आणि एकाच दर्जेचे हे दोन्ही संघ आहेत. बॉल तयार. शरीरापासून दूर ठेवला होता, अवे फ्रॉम द बॉडी, परंतु ऑफस्टिकच्या थोडासा अतिरिक्त बाहेर वलन घेणारा चेंडू पंचने दंडित केलं. इट इज अ वाईट बॉल. वाईटच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 11 या धावसंख्येवरती. बॉल तयार. या ठिकाणी डॉट बॉल. एक चेंडू वाईड येतो, एक चेंडू डॉट बॉल आला, पुन्हा एकदा वाईड आला आणि पुन्हा एकदा डॉट बॉल या ठिकाणी येतोय. धावफलक जाऊन पोहोचेल ते 11 या धावसंख्येवरती. बॉल तयार. हाफ ट्रॅकर पुल करायचं होतं, परंतु संपर्कच झाला नाही बॅट अँड बॉलचा. यष्टीरक्षकाचा वेध त्या ठिकाणी घेणारा चेंडू. धावफलक त्या ठिकाणी स्थिरावेल ते 11 या धावसंख्येवरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकलं गोलंदाज किरण पाटेकरनं. त्यानं 9 धावा खर्च केल्या होत्या. जशी दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली, अजय शिर्के बॉलिंग ट्रॅकवरती आला ना, त्याने धावसंख्येवरती बंधन घातलंय. धावसंख्येला पूर्णविराम दिलं, पूर्णपणे नाजूक परिस्थितीमध्ये अडकवलंय ते निनाद या फलंदाजाला. बॅट अँड बॉलचा संपर्कच करू देत नाहीये. डावखुर आताचे फलंदाज या मैदानावरती अक्षरशः बरसले गेल्या 2 दिवसामध्ये, परंतु निनादच्या बॅटवरती चेंडू येत नाहीये. लो फुलटॉस फसवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. धाव मिळेल 1 आणि या सिंगलच्या मदतीनं स्ट्राईक रोटेट केली जाते. नॉन स्ट्रायकर एंडवरचा फलंदाज सागर यावेळेस ऑन स्ट्राईक असेल. 12 धावा धावफलकावरती, बिनबाद 12 ही स्थिती आहे वडवली टीमची या मॅच मध्ये. चांगली गोलंदाजी, लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. थोडीशी क्षेत्ररक्षकांची दमछाक उडाली जाते. फटका या बॉलेस देखील चांगला यॉक बॉल होता आणि त्याच्यावरती आक्रमण जरूर केलं होतं. पॉइंट वरून डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या जवळ. काय आपलातून क्षेत्ररक्षण. आविष्कार त्या ठिकाणी होता आणि त्यानं चांगलं क्षेत्ररक्षण केलं. संघासाठी 2 धावा त्याने नक्कीच या चेंडूवरती सेव्ह केल्या. 2 धावा मिळाल्या सागरच्या बॅटमधून आलेल्या या फटक्यावरती. आणि तदनंतर आपण पाहतोय 2 धावेच्या मदतीनं 14 धावा आहेत त्या धावफलकावरती. पाणी. 14 धावा धावफलकावरती आपण त्या ठिकाणी पाहतोय. शरद गोपाले ज्यावेळी मंचावरती येतात ना, कालच्या दिवसामध्ये गेल्या 2 दिवसामध्ये आम्ही पाहतोय त्यांचा हसी मजाक आहे ना, फार चांगला आहे. पाहिजे माणसांनी जीवनामध्ये असत राहिलं पाहिजे. जितके तुम्ही असाल तेवढे तुम्ही या जीवनामध्ये टिकाल. आणि त्याकरता अगदी नेहमीच त्यांचा हसमुख चेहरा आम्ही पाहतोय.
शरद गोपाळ यांना देखील देऊया आपण शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून. बोला तयार. शरीराचा भेद पंचांकडे लावून अपील. एक धाव या चेंडूवरती मिळेल सिंगलच्या मदतीनं. धापलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 15 या धावसंख्येवरती. टेनिस बॉल क्रिकेटचं एक सत्य आहे. ज्यावेळी अपील करतात ना त्यावेळी सगळे संघाचे खेळाडू हे अपीलच करत असतात. त्याकरता आपण पाहतो कित्येकदा एक्स्ट्राच्या धावा त्या ठिकाणी खर्ची केल्या जातात. एक गोलंदाज आणि एक एष्टी रक्षक या दोन खेळाडूंनी जरी अपील केली ना बाकीच्या एकाच दोन खेळाडूंना त्या चेंडूकडे नजर ठेवली पाहिजे. एक्स्ट्राची धाव वाचली जाईल. परंतु असं न घडता कित्येक स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. यावेळेस मोठा फटका खेचायचा होता फलंदाज सागरला आणि महत्वाची विकेट जाल्यात अडकवलं आणि फलंदाज सागरला इथून मैदान सोडावं लागेल. मोठा आदरा मिळतोय बॅटिंग करत असताना वडवली टीमला. सागरला तिथनं परतीचा प्रवास त्या ठिकाणी करावा लागतोय. एकूणच धावफलक जाऊन पोहोचल ते 15 या धावसंख्येवरती. बारणे टीमचा कॅप्टन आणि माळे टीमचा कॅप्टन दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. हा चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये येतोय. फलंदाज प्रेमच्या बॅट मधून येतोय. हा पॉइंट डीप पॉइंट सीमारेषा पलीकडे मारलेला हा चौकार. प्रेम जसं काही अगदी पवेलियन मधून सेट होऊन मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झालाय. अशी फटकेबाजी त्याची सुरुवात केली आहे त्यानं. पहिल्या चेंडूवरती त्याने चौकार लगावलाय. 19 जाब आहेत त्या धापलकावरती. पुन्हा एकदा चांगला फटका. टॅपिंग क्रिकेट क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल सिंगलच्या मदतीनं. धापलक जाऊन पोहोचेल ते 20 या धावसंख्येवरती. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. एष्ट्या उद्ध्वस्त केले या ठिकाणी गोलंदाज रोहिदास शिर्के या गोलंदाजानं. या सीझन मध्ये हा खेळाडू फार फॉर्मात आहे. एक चेंडूमध्ये 6 धावसंख्येची गरज असताना षटकार देखील रोहिदास शिर्के यांनी मारला होता आणि सांडशी टीमचा पगडा त्या स्पर्धेमध्ये अगदी त्यांनी बारी ठेवला होता. अपोजिट संघ होता उमरोली आणि उमरोली सारख्या बलडेड टीमला त्या ठिकाणी पराभूत केलं होतं या सांडशी टीमनं. चांगली गोलंदाजी राहिली आहे. गोलंदाज रोहिदास यांची 2 विकेट त्यानं प्राप्त केल्यात आणि अध्यापक 6 धावा 5 बॉलमध्ये खर्ची केल्यात. पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल येईल. धापलक स्थिरावेल. कांद्याचा पुरेपूर उपयोग. डॉट बॉल चेंडूची सांगता संपुष्टात. 3 षटकांचा खेळ संपलाय. धापलकावरती धावा आहेत तर एकूणच 20 धावा.
शेवटचं षटक या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. कुणाल पहिला चेंडू लो फुल टॉस जज करता आलं नाही. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. चला दोन्ही पंच त्या ठिकाणी डिस्कस करतील आणि योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं दापलक जाऊन पोहोचल ते 24 या धावसंख्येवरती. चांगली पैकी परंतु बॅकिंग नव्हतं त्या ठिकाणी आणि एकूणच धावा मिळतील जिथे एकच धाव होती ना. 3 धावा या चेंडूवरती मिळतील. मिसफिल्डच्या कारणानं एकच धाव होती, एकच धाव, परंतु मिसफिल्ड त्या ठिकाणी झाली. ओव्हर फेकी त्या ठिकाणी पाहायला मिळेल. थ्रो थोडासा चुकीच्या बाजूवरती पडला आणि त्यानंतर बॅकिंग नसल्या कारणानं या 3 धावा या चेंडूवरती मिळतात. आणि हा पटका स्टँड अँड डिलेव्हर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. धावा मिळतील एकूणच 2 धाबेच्या मदतीनं दापलक जाऊन पोहोचल तर 29 या धावसंख्येवरती. 3 चेंडूमध्ये 9 धाबा खर्ची केल्यात. अध्यापक गोलंदाज कुणाल या गोलंदाजानं बिकी ऑन स्ट्राईक स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट. आणि सिंगलच्या मदतीनं 30 धाव आहेत त्या धावफलकावरती. चांगल्या चेंडूची पैकी ऑफस्टिकला धरून या चेंडूला टाकला आणि चांगली गोलंदाजी. लॉप केलाय समोरच्या दिशेमध्ये. झेलला त्या ठिकाणी केले कॅरी. कृणाल कदम त्या ठिकाणी होता आणि महत्वाची विकेट या ठिकाणी देखील प्राप्त केली आहे. षटक क्रमांक 14 देखील या ठिकाणी कंप्लीट झाला आणि एकूणच धाव आहेत धावफलकावरती 30. येणारे 24 चेंडू आणि 31 धाबसंख्येचं पाठलाग करायचंय ते भैरवनाथ सांडशी टीमला. तर धावा वाचवायचे आहेत, धावा डिफेन्स करायचे आहेत वडवले टीमला 31.
इसलिए या ठिकाणी आपण पाहतोय मॅचला होईल सुरुवात 24 मध्ये करायचे 31 धावा जमवला वडवली टीमनं आणि 31 धावा संख्येचा पाठलाग करण्यासाठी सांशी टीम कडून सलामीची जोडी आपण पाहतोय ऑन स्ट्राईक वरती बॅट्समन अजय शिर्के नॉन स्ट्रायकर एंड वरती फलंदाज रोहिदास शिर्के या संघाची ही A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे तर बॉलिंग ट्रॅक वरती पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रेम घेऊन येतोय पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट बडी मछली जाल में फलंदाज अजय शिर्केला तिथून मैदान सोडावं लागेल मोठा आदरा मोठा धक्का बॅटिंग करत असताना भैरवनाथ सांशी टीमला नवीन फलंदाज विनोद मालुसरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट प्राप्त केली गोलंदाज प्रेमनं यावेळेस देखील फटका पसलाय झेलला केलंय कॅरी आणि महत्वाची विकेट फलंदाज विनोद मालुसरे देखील होईल या चेंडूवरती बाद 31 धावसंख्येचा पाठलाग करायचंय आणि अशा परिस्थितीमध्ये महत्वाच्या आघाडीच्या विकेट गमावले जात आहेत विनोद मालुसरे ही विकेट मैदानाच्या आतमध्ये इंटर करायची होती की नव्हती ते आता दुधा मनस्थितीमध्ये असतील सांशीकर पॉवर प्लेचं पहिलं षटक होतं महत्वाची विकेट या अगोदर गमावली अजय शिर्केची तदनंतर आता विनोद मालुसरेची देखील महत्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त करण्यात येते चला बार्ने टीमचा कॅप्टन आणि माळे टीमचा कॅप्टन दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही कॉल करतोय की आपण तातडीनं या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं हा विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आता उभा आहे गोलंदाज प्रेम लेफ्टी बॅट्समन आविष्कार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय बेनिफिट आहे हे मैदान लेफ्टी बॅट्समन साठी चेंडू सीमा रेषा पलीकडे अगदी लिहिला जातोय सहजरित्या चेंडू सीमा रेषा पलीकडे जातोय लेफ्टी बॅट्समन साठी हे मैदान पोषक आहे आणि हा दमदार फटका पॅडल स्वीप बॉल जाईल सीमा रेषा पलीकडे येतोय षटकार फलंदाज आविष्करच्या बॅट मधून चला माले टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलेत मी बार्ने टीमच्या कॅप्टनला कॉल करतोय की आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं चला बार्ने टीमचा कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं बॉल तयार प्रेम शरीरापासून दूर पंचाचा त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा व्हाईटच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 7 या धावसंख्येवरती 31 धावसंख्येचा पाठलाग या मॅच मध्ये करायचंय आणि सुरुवात थोडीशी मित्र म्हणेन शांत आणि संयमी पाहायला मिळाली होती आघाडीचे विकेट गमावले होते सांशी टीमनं आणि पुन्हा एकदा पंचांचा त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा येतोय आविष्कार जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला तशी चांगली बॅटिंग त्याची आपण पाहतो एक षटकार त्याच्या बॅटमधून आणि थोडंसं दडपण प्रेम या गोलंदाजावरती 2 चेंडू त्यानं
वाईट टाकलेत. एकदा या चेंडूवरती मिळेल. सिंगलच्या मदतीनं दापलक जाऊन पोहोचल तर एकूणच 9 या धावसंख्येवरती. चांगला फटका, चेंडू हवेमध्ये, एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा या चेंडूवरती सहजरित्या कंप्लीट केले जात आहेत. 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 11 या धावसंख्येवरती. येणारे 18 चेंडू आणि आता 20 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. अठरा चेंडू आणि आता 20 धावसंख्येची गरज आहे. ती भैरवनाथ सांची टीमला. आविष्कार मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. चांगले बॅटिंग त्याची आपण पाहतोय. हा फटका देखील चांगला, मिनी हेलिकॉप्टर फिरवायचा होता. एक धाव कंप्लीट. पहिली धाव वेगानं घेतली, तदनंतर आपण पाहतोय की दुसरी धाव देखील त्याच वेगानं कंप्लीट केली जाते. कम्युनिकेशन चांगलं आहे दोन खेळाडूंमध्ये, संवाद तालमेल आता जुळलंय आणि चांगली बॅटिंग दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतायत. चांगला फटका, एक धाव या चेंडूवरती मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 14 या धावसंख्येवरती. ब्लॉक कॉलला टाकलं होतं, खोदून काढलंय. एक धाव त्या चेंडूवरती मिळेल. एकेरी धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 15 या धावसंख्येवरती, 15 या अंकावरती. बॉल तयार. निनाद जास्त शफल झाले फलंदाज आविष्कार आणि तदनंतर बॅट अँड बॉलचा संपर्कच करू दिला नाही. डॉट बॉल येईल आणि हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल ड्रॉप. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. तिसरी धाव देखील सहजरित्या कंप्लीट आणि चौथी धाव त्या ठिकाणी होईल का? 3 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. संचित टीम कडून देखील अशा चुका झाल्या होत्या शेवटच्या षटकामध्ये आणि त्या 3 धावा या चेंडूवरती मिळतील. एकूणच धावफलक जाऊन पोहोचल ते 18 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं 19 धावा आहेत त्या धावफलकावरती. 19 धावा धावफलकावरती. आता 12 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज.
12 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. आघाडीचे 2 सामने जिंकलेत ते या ठिकाणी मार्केवाडी टीमनं. आणि या मॅच मध्ये आता शेवटचे 11 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज आहे. हा हाफ ट्रॅकर बॉल होता. स्वतःवरती रोहिदास नाकोश आहे आणि त्यानंतर डॉट बॉल येतोय. 10 बॉल आणि आता 12 धावसंख्येची गरज. याच मैदानावरती 6 चेंडूमध्ये 6 धावा सावलेट टीमला झाल्या नव्हत्या पहिल्या दिवसामध्ये. तीन चेंडू या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. शेवटचे 9 चेंडू आणि आता 12 धावसंख्येची गरज आहे. एक धाव या चेंडूवरती मिळेल. समीकरण आता बदलेल. शेवटचे 8 चेंडू आणि 11 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. आणि हा येतो षटकार. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करायचं होतं रोहिदास शिर्के या फलंदाजाला. हाफ ट्रॅकर बॉल होता, त्याला पुल करायचं होतं. परंतु कधी कधी असं होतं ना, एका चेंडूमध्ये 6 धावा मारणारा फलंदाज आहे रोहिदास. परंतु दिवस जर खराब असेल ना, त्यावेळी चेंडू लिलिया तुमची बॅटला स्पर्श होत नाही. आणि ते चित्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. 3 चेंडू डॉट बॉल आले होते. तदनंतर सिंगलला प्राधान्य दिलं आणि जसा फलंदाज आविष्कार ऑन स्ट्राईक आला त्याच्या बॅटमधून आपण हा षटकार पाहतोय. मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळाली होती, परंतु शॉर्टम पुलचा हा फटका या मॅच मधील धाबन आणि चेंडूमध्ये दुरी त्यांनी कंप्लीट केली. शेवटचे आता निर्णायकारक चेंडू शिल्लक आहेत ते 7 आणि विजयासाठी गरज आहे ती 5 धावसंख्येची. एक धाव मिळेल सिंगलच्या मदतीनं. शेवटच्या आता 6 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. हा 4 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. शेवटच्या बॉलवरती आलेली सिंगल. एकूणच धावफलकावरती धावा आहेत त्या 27. बॉल तयार. अरे महत्वाच्या क्षणाला महत्वाची विकेट. फलंदाज आविष्कार या चेंडूवरती होईल बाद. येणारे 5 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 4 या धावसंख्येची.
मनीष नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट. आता शेवटचे निर्णायकारक चेंडू शिल्लक आहेत ते 5 आणि विजयासाठी गरज आहे ती 4 या धावसंख्येची. अजय शिर्केची महत्वाची विकेट अगदी पहिल्या चेंडूवरती प्राप्त केली, अन्यथा ही मॅच लवकर फिनिश झाली असती. परंतु क्रिकेटमध्ये जरतरला कोणतंही स्थान नाही आणि जरतर शिवाय क्रिकेट नाही. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. शेवटचे आता 4 चेंडू आणि आता 4 धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडू आणि आता 4 धावसंख्येची गरज. कृणाल कदम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 1 मध्ये 6, 1 मध्ये 5, 1 मध्ये 4 धावसंख्येची गरज कित्येकदा असताना कृणाल कदमने ते फटके खेचलेत. परंतु आता सध्याच्या घडीला रोहिदास शिर्के यांच्यावरती पूर्णपणे जबाबदारी असेल. सलामीला दाखल झाला होता हा फलंदाज. आजचा दिवस मी तर म्हणेन त्यांच्या बॅटवरती चेंडू येत नाहीयेत आणि आता शेवटचे 4 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 4 धावसंख्येची. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. 4 मध्ये 4 तुम्हाला कराव्याच लागतील. फटका चांगला. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीनं समीकरण बदलेल. शेवटचे आता 3 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज आहे. दिशा द्यायची होती. शेवटचे आता 2 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज आहे. दोन चेंडू आणि आता 2 धावसंख्येची गरज आहे. मॅच शेवटपर्यंत आली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत आपण पाहतोय झुंजत असताना वडवली संघ. प्रेम त्या ठिकाणी थांबला का, हा प्रश्नार्थ चिन्ह असेल वडवली संघापुढे. चेंडूपर्यंत येणं गरजेचं होतं. त्या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर थांबणार नाही हे माहिती होतं. झेलपर्यंत येणंच गरजेचं होतं आणि हा झेल